रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथ, धन्य धन्य एकनाथ, तुमचे चरणी माझा माथ, तुमचे चरणी माझा माथ. पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळींच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन त्यांना नमन करून आपल्या भारूड रूपी सेवेला आपण सुरुवात करूया. नाथांची भारूड भाग 28. 27 भाग आपले मागच्या भागापर्यंत 27 भागावर आपण चिंतन केलं. नाथरायांचं एक एक भारूड आपण घेऊन चिंतन करतो आहोत. आज हा 28वा भाग. तेव्हा मागच्या भागामध्ये आपण मुका या भारूडावर चिंतन केलं आणि आज त्याचाच थोडासा धागा पकडून आपण जे भारूड चिंतनाला घेतलं आहे त्याचं नाव आहे बहिरा. बहिरा म्हणजे ज्याला कानाने ऐकू येत नाही त्याला बहिरा आपण म्हणतो. असं बहिरा या नावाचं हे भारूड आहे. मुका नावाचं भारूड आपण घेतलं, आज बहिरा नावाचं भारूड आहे आणि या बहिरा नावाच्या भारूडाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. सर्वप्रथम नाथरायांचं उत्कृष्ट असं हे बहिरा भारूड आपल्या समोर ठेवतो, वाचून दाखवतो, म्हणून दाखवतो. मला चालीत म्हणता येत नाही का, मला ते गीत गायन कला नसल्यामुळे चालीत म्हणता येत नाही, परंतु जसं म्हणता येते तसं आपल्यासमोर म्हणतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. नाथरायांचं हे भारूड बहिरा. नाथरायच म्हणतात, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. नाही ऐकिले हरि कीर्तन, नाही ऐकिले हरि कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन, नाही वेद शास्त्र पठन. गर्भी बहिरा झालो त्या गुणे, गर्भी बहिरा झालो त्या गुणे, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडली, नाही साधू सेवा घडली. पितृवचनासी पाठ दिधली, पितृवचनासी पाठ दिधली. तीर्थे रते असून त्या गेली, तीर्थे रते असून त्या गेली. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो नरदेही येता, बहिरा झालो नरदेही येता. एका जनार्दनी स्मरण आता, एका जनार्दनी स्मरण आता. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. शांत ब्रह्म एकनाथ महाराजांचा असा हा 3 चरणाचा असा हा भारूड प्रकरणातला बहिरा या नावाखाली असलेला अभंग, या अभंगावर आपण आज चिंतन करणार आहोत.
मागच्या भागामध्ये ज्या वेळेला मुका या अभंगावर आपण चिंतन केलं, आपल्या लक्षात आलं असेल, मुका काय झालो, मुका झालो वाचा गेली, मी मुका झालो माझी वाचा गेली. याचं रूपक घेऊन महाराजांनी मुका या भारुडातून सांगितलं की आम्ही मुके का झालो, वाचा का गेली. आणि या भारुडातून नाथराय तुम्हा मला जागृत करतात की बाबा रे, बहिरे होऊ नका. आणि जे बहिरे झालेत ना ते का झाले, आणि तुम्ही आम्ही सुद्धा बहिरेच आहोत. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर तुम्ही आम्ही बहिरे आहोत, कारण जे हरीचं नामस्मरण ऐकत नाही, हरी गुणगान करत असताना ऐकत नाही, हरीचं चिंतन ऐकत नाही, तेही बहिरेच असतात. महाराज या अभंगातून बहिऱ्यांचं रूपक घेऊन सांगतात की मी बहिरा झालो या जगी, या जगामध्ये मी बहिरा झालो. बहिरा हा शब्द कानाशी संबंधित आहे, नाही का? वाचा हा शब्द मुखाशी संबंधित आहे. काल आपण म्हटलं ना, मुका झालो वाचा गेली, म्हणजे मुक होणं हे वाचेशी संबंधित आहे. तसं बहिर होणं हे कानाच्या म्हणजे श्रोतेंद्रियाच्या म्हणजे श्रवणेंद्रियाशी संबंधित असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला श्रोतेंद्रियाचा विचार करावा लागेल, कानाचा विचार करावा लागेल, त्याच्या लक्षणाचा, त्याच्या संबंधाचा, त्याच्या विषयाचा विचार करावा लागेल. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, नाथराय या ठिकाणी म्हणतात मी बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जग, या जगामध्ये मी बैरा झालो. का बैरा झालो? जसं मुका झालो, का झालो? पंडित होतो, महाज्ञानी होतो, अभिमान झाला, संतांची सेवा घडली नाही म्हणून मुका झालो. तसं बहिरा का झालो? महाराज वर्णन करतात, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले हरी कीर्तन. एक सांगू का तुम्हाला, श्रोतेंद्रियाचं म्हणजे कानाचं काम काय महाराज, कानाने काय ऐकावं? एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, काय ऐकावं, किती ऐकावं, कुणाचं ऐकावं, कसं ऐकावं, आणि ऐकल्यानंतर ऐकून न ऐकल्यासारखं कुणाचं करावं, हे ज्याला कळलं ना तो खरा त्या ठिकाणी सार्थक ठरू शकतो. महाराज पुन्हा सांगतो, काय ऐकावं, कुणाचं ऐकावं, कसं ऐकावं, कुठे ऐकावं आणि किती ऐकावं हे आपल्याला कळलं पाहिजे. हे काम आपल्या कानाचं आहे, श्रोतेंद्रियाचं आहे. बहिऱ्याचं रूपक घेतलेला बहिरा सांगतो, बैरा झालो या जगी. का बैरा झालो? नाही ऐकले हरी कीर्तन, हरीचं कीर्तन मी ऐकलं नाही, हरीचे गुणगान मी माझ्या कानाने ऐकले नाही, मी कधी पुराणाचं श्रवण केलं नाही, नाही केले पुराण श्रवण. पोथी पुराण भगवंताचे गुणानुवाद कोणी वर्णन करत असेल तर मी माझ्या कानाने ते ऐकले नाही, हरी कीर्तन ऐकलं नाही, म्हणून बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. महाराज म्हणतात मी ऐकलं नाही, वेदशास्त्राचं पठनही केलं, ऐकलंच नाही तर पठन कुठून करणार, नाही का? अरे बहिराय ना, ऐकणार कसं, पठन कसं करणार? म्हणे मी ऐकलंही नाही आणि पठनही केलं नाही महाराज, त्याच्यामुळं काय झालं, गर्भातच मी बैरा झालो. गर्भी बैरा झालो त्या गुणे, गर्भी बैरा झालो त्या गुणे, म्हणून बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. बरं महाराज, याच्यामुळे नुसतं बैरा झालो का हो? मी पुराणाचं श्रवण केलं नाही, वेदशास्त्राचं पठन माझ्याकडून झालं नाही, मी हरिकीर्तन ऐकलं नाही म्हणून बैरा झालो. हो महाराज नंतर आणखी कारण आहे, तुला सांगू का? ठीक आहे, हे तुला करता आलं नाही, पण जे करता येतं ते तर करायचं होतं रे. म्हणजे काय केलं, कोणी संतांचं वर्णन करते, संतांची कीर्ती सांगते, माऊली ज्ञानोबारायांची महती सांगते, तुकोबारायांची महती सांगते, नाथरायांची महती सांगते, शंकराचार्यांची महती सांगते, नारदांची महती सांगते, कबीर महाराजांची महती सांगते. हा ऐकत नाही लगाचा, नाही संत कीर्ती श्रवणी केली, नाही संत कीर्ती श्रवणी आली. याच्या श्रवणात संतांची कीर्तीच आली नाही महाराज. संतांची कीर्ती, संतांचं वर्णन, साधूचं वर्णन या कानाने ऐकलं नाही, म्हणून
बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. हे बघा, कीर्ती ऐकली नाही, कानाने संतांचं महात्म्यच कळलं नाही, तर सेवा कशी घडणार हो, नाही का? नाही संत कीर्ती श्रवणी आली, परिणाम काय झाला? नाही साधू सेवा घडली, नाही साधू सेवा एखाद्या गोष्टीचं महत्व कोणी सांगितल्यानंतर ते ऐकल्याशिवाय ते महत्व कळणार कसं? सांगणारा बोलतोय पण कानात गेलंच नाही, ऐकलंच नाही, समजलंच नाही, तर महत्व कसं कळणार? मग संत कीर्ती कानाने ऐकली नाही, परिणाम असा झाला महाराज, साधू संतांची सेवा घडली नाही. महाराज म्हणतात, नाही साधू सेवा घडली, नाही साधू सेवा घडली. संतांची कीर्ती श्रवणी ऐकली नाही, साधूची सेवा घडली नाही, म्हणून बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. बरं, आणखी काय झालं? साधूची कीर्ती ऐकली नाही, साधूची सेवा घडली नाही. आणखी एक सांगू का? पितृवचनाशी पाठ दिधली, पितृवचनाशी पाठ दिधली. अर्थात पितृवचनाशी पाठ दिधली म्हणजे पित्यांनी सांगितलेलं वचन पाळले नाही, त्याला पाठ दाखवली. महाराज, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, पित्याचा आदर ज्याच्या जीवनात नाही महाराज, जे पित्यांचं वचन पाळत नाही, पित्यांचं ऐकत नाही, आपल्या वडिलाचं ऐकत नाही, बहिरे होतील ते बहिरे. कारण महाराज म्हणतात, पितृवचनाशी पाठ दिधली, पितृवचनाशी पाठ दिधली. पितृवचनाला पाठ दाखवली, पित्याचं ऐकलं नाही, परिणाम काय झाला? बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. पित्याचं ऐकलं नाही महाराज, पितृवचनाशी पाठ दिधली. आणि आमच्या घरी वारी होती, आमच्या घरी सप्ताह होता, आमच्या घरी एखादं दत्त जयंतीचा उत्सव होता, आमच्याकडे एखादा कृष्ण जन्माचा उत्सव होता. आमच्या पित्याने सांगितलं, पुढे जाऊन चालव रे, चालव हे, पण ऐकलं नाही महाराज. पित्यांनी, आमच्या वडिलांनी सांगितलं, पंढरीची वारी करजो, माऊलीची वारी करजो, तुकोबरायांची वारी करजो, नाथांची सेवा करजो, इथे जाजो, तिथे जाजो, आपल्या कुळाचाराप्रमाणे इथे जाऊन परंपरेप्रमाणे तिथे अभिषेक करजो, तिथे कीर्तन ऐकजो, तिथे महाराजांना भेटजो. हे सर्व सांगितलं महाराज. आणि हे सर्व सांगितल्यानंतर मग काय झालं? यांनी ऐकलं नाही ना. पितृवचनाशी पाठ दिधली, पितृवचनाशी पाठ दिधली. तीर्थे रोते असून त्या गेली. तीर्थ रोत आपल्या घरी आहेत महाराज. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आमच्या घरी, आमच्या परंपरेने हे सर्व असल्यामुळं सुद्धा ते त्यागलं, ते सोडलं. महाराज म्हणतात, तीर्थे रोते असूनी, असूनी म्हणजे आमच्या कुळामध्ये असून आमच्या वडिलांनी सांगूनही तीर्थे रोते असूनी त्यागली, त्याचा त्याग केला. परिणाम काय झाला? बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या वर्तनामुळं मी बहिरा झालो. रूपक घेऊन तो बहिरा सांगतो, मी बहिरा झालो, कारण ही आहे. म्हणजे आणखी काय कारण आहे? मी सांगून गेलो, पितृदेवो भव, मातृदेवो भव. पित्याच्या वचनाला पाठ दाखवली. आणि आईने माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता. माता माऊलीने आवाज दिला, आपल्या आईने आवाज दिला, अरे बाळा इकडे ये, बाळा हे कर, बाळा ते आण, बाळा असं कर. आईने आवाज दिला. आवाज दिल्यावर आईच्या हाकेला ओ न दिल्यामुळं माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता, तिला ओ म्हटलं नाही. शब्द मागुता म्हणजे मागून तिला हो म्हटलं नाही, आ म्हटलं नाही, येतो म्हटलं नाही, जी म्हटलं नाही, काहीच म्हटलं नाही. परिणाम असा झाला, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. आणि मग त्याच्यामुळे परिणाम असा झाला महाराज,
नरदेहामध्ये जरी आलो, नरदेहामध्ये येतानाच बहिरा झालो. महाराज म्हणतात, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेनाता. नरदेह प्राप्त झाला. अथक भाग्यानं, पुण्यानं, पाप पुण्य एक झाल्यानं, काग टाळी नाही कशाने म्हणा, पण हा देह मिळाला, नरदेह मिळाला, पण बहिरा झालो. आईची वडिलाची आज्ञा पाळली नाही, त्यांच्या वचनाला त्या ठिकाणी आदर केला नाही, पाठ दाखवली, हरी कीर्तन ऐकलं नाही, वेदशास्त्राचं श्रवण केलं नाही. त्याच्यामुळे परिणाम असा झाला की माझी कानाची संवेदना गेली आणि मी बहिरा झालो या जगी. आता या भारुडाचा असा थोडक्यात सरळ आपण अर्थ केल्यानंतर एक गोष्ट जसं मी सांगून गेलो, बहिरा म्हणजे काय? कानाने ऐकून येणं. कानाचा विषय काय आहे महाराज मला सांगा ना. कानाचा विषय असा आहे, कानाचा विषय आहे ऐकणं. ऐकणं म्हणजे काय? शब्द ज्ञान. शब्दाचं ज्ञान आपल्याला कोणी करून देत असेल तर कान करून देतं का डोळे करून देतं? शब्दाचं ज्ञान कान करून देत असतं. आणि म्हणून आपल्या अनेक 5 ज्ञानेंद्रियापैकी श्रोतेंद्रिय सुद्धा एक महत्वाचं इंद्रिय आहे. डोळे, कान, रसना हे जे ज्ञानेंद्रिय आहेत ना महाराज, रसनेंद्रियाने उपस्थेंद्रिय याच्यावरती आपला कंट्रोल ठेवायचा आणि श्रोत्रेंद्रियाला मोकळं ठेवायचं, काहीतरी ग्रहण करण्याला सांगायचं. कानाने काहीतरी ग्रहण करायचं, पण काय ग्रहण करायचं तो महत्वाचा विषय आहे. असं आहे महाराज, नुसतं श्रवणाने म्हणजे नुसतं ऐकण्याने, नुसतं कानाने तुम्ही जर काही ऐकलं तरी उद्धार होऊ शकतो का? होऊ शकतो. कारण संतांचे बोल आहेत तसे. महाराज म्हणतात, ओ नुसतं पोथी, पुराण, कीर्तन, प्रवचन, संतांची अमृत वचने तुम्ही जर ऐकली ना तरी तुमचा उद्धार आहे. श्रवणाचे विषय नुसतं ऐकायला येणार नाही, म्हणता येत नका म्हणू, वाचता येत नाही नका वाचू, पठण करता येत नाही नका पठण करू, पण ऐकायचं खरी. तुकोबारा म्हणतात ना, हो अरे हे कान आम्हाला दिले, कशा करता दिले कान? तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण या कानाने ऐकावं. आणि मग विठोबाचे गुण ऐकले तर मग बहिरा होणार नाही. नाहीतर बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्याला सांगितलं, कानाला सांगितलं, मुखाला सांगितलं. कानाचा महत्वाचा भाग आहे महाराज श्रवण करायचं. आणि श्रवण करत असताना श्रवणाने काय होईल? उद्धार होईल. झाला का कुणाचा? झाला ना. अहो प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज, परीक्षितीचा उद्धार श्रवणाने झाला. भागवतामध्ये जा, शुकाचार्य परीक्षितीला उपदेश करतात. शुक सांगत असे परीक्षिती, शुक सांगत असे शुकाने परीक्षितीला भागवत सांगितलं. 7 दिवसात उद्धार झाला परीक्षितीचा. आयुष्यभराचा उद्धार 7 दिवसात परीक्षितीच्या श्रवणाने झाला. पण श्रवण करावं लागतं त्यासाठी. हरिनामाचं श्रवण, भगवंताच्या गुणानुवादाचं श्रवण. परंतु कान देऊन ऐकावं लागतं. कसं? परीक्षितीसारखं. परीक्षितीचे कान असले महाराज तर श्रवणानेही उद्धार आहे 7 दिवसात. नाही तर आपलं 70ही वय झालं, 70ही वर्ष आपण कीर्तन प्रवचन ऐकले तरी उद्धार नाही. त्याचं कारण तसं आहे, श्रवण करावं पण कानाची ओंजळ करून श्रवण करावं लागेल. आणि भगवताच्या रूपाशी एकरूप होऊन डोळ्यासमोर उभं करून कानाने श्रवण करायचं. डोळ्यासमोर त्याची मूर्ती आणली तरच उद्धार आहे. महाराज या अभंगातून सांगतात की मी
ऐकलं नाही, काहीच केलं नाही. पण आता माझ्यावर गुरुची कृपा झाली आणि मी भगवंताचं स्मरण करील, त्याची कीर्ती ऐकील. मला नक्की माहीत आहे की मी नुसतं ऐकण्याच्या, श्रवण करण्याच्या निमित्ताने जरी गेलो तरी मला आनंद प्राप्त होईल, माझ्या जीवनाचा उद्धार होईल. मला काही प्रमाण आहे का? आहे ना. महाराजांचं प्रमाण सांगू का? श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी. मग काय? साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. सुखानं साम्राज्य भुवन जिथे नांदते ते फळ कशाचं आहे? श्रवणाचं आहे, म्हणजे कानाने ऐकण्याचं आहे. म्हणून असं ऐका, त्यांनी साम्राज्य भुवनामध्ये आनंद निर्माण होईल. महाराज अनेक ठिकाणी श्रवणेंद्रियाचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबा यांच्या सुद्धा काही ओव्या आहेत बघा. माऊली ज्ञानोबा म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पिकले, आजी श्रवणेंद्रिया पिकले, जेही गीता निधान देखिले, आता सातची तुकले, साता सरिसे. श्रवणेंद्रिया पिकले, हे श्रवणेंद्रियामुळं त्या ठिकाणी श्रवणेंद्रिय पिकल. महाराज का पिकेल? वाणीही पिकते आणि श्रवणेंद्रिय पिकते. मग राम नामे, रामनामानं महाराज पिकली नाही का? पिकली वाचा राम नामे, पिकली वाचा राम नामे. तसं श्रवणेंद्रिय सुद्धा पिकले. तिथे वाचा पिकली, इथे श्रवणेंद्रिय पिकले. महाराज म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पिकले. किंवा माऊली ज्ञानोबांची आणखी एक ओवी सांगू का? या निमित्ताने, श्रवणेंद्रियाच्या निमित्ताने, श्रवणेंद्रियाचा हा श्रोतेंद्रियाचा विषय आल्यामुळे ती ओवी सांगितली पाहिजे. महाराज म्हणतात, अहो अळू मळू अवधान द्यावे, अहो अळू मळू अवधान द्यावे. अळूमळू अवधान द्यावे म्हणजे अवधान द्या, म्हणजे श्रवण करा. अळूमळू अवधान दिल्यानंतर होईल काय? ये तुलेची आनंदाच्या राशीवरी बैसावे, अहो अळूमळू अवधान द्यावे, तुलेनी आनंदाच्या राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया वैसे घातली माळ, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. म्हणजे श्रवणेंद्रियाच्या मुळे दैवाने तुम्हाला माळ घातल्या जाईल, परंतु ऐकावं ते लागेल. महाराज आपण काय ऐकतो? कसा उद्धार होईल? महाराज नुसता आपण निंदा ऐकतो, संतांची निंदा ऐकतो, आणि संतांची जर निंदा ऐकली तर मात्र बैर व्हावं लागेल. संतांची स्तुती, संतांचं वर्णन जर ऐकलं तर उद्धार होईल. संत निंदा ज्याचे घरी, संतांची निंदा ऐकू नये. महाराज निंदा ऐकल्याने काय होते? निंदा ऐकल्याने महाराज म्हणतात बैरा होते. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. म्हणून शक्यतो कुणाची निंदा करण्याचं टाळलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एक सांगू का? साधू संतांची निंदा तर घडूच नाही. महाराज साधू संतांची सेवा घडावी, निंदा कधीही घडू नये. कारण साधू संतांची जर निंदा केली ना तर देव त्याला दंड देतो. महाराज साधू संतांची पूजा केली तर देवाला पावते आपण म्हणतो ना. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. संतांची सेवा केली तर देवाला जर पावत असेल तर संतांची निंदा केली तर कोणाला जाते? महाराज देवाची निंदा घडेल. आणि मग संत आणि देवाची निंदा जीवनामध्ये घडू नये. संतांची निंदा या कानाने ऐकू सुद्धा नाही. हरी कीर्तन तुम्हाला ऐकता आलं नाही, पण तुम्हाला हरीची निंदा ऐकता येते का? म्हणे या देवात देवच नाही देशात. कुठले संत म्हणे हो?
काय संत विंत काही नसतात. कुठं म्हणे ते ज्ञानेश्वर महाराज घेऊन बसले तुम्ही रेड्या मुखी वेद बोलविला. निर्जीव भिंत काय चालत असते का म्हणे. असं काय 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 रेड्याच्या मुखातून वेद बोलत असतात का. निंदा करतात महाराज. तुकोबरायांचे म्हणे अभंग ठरले. अभंग काही तरत नसतात म्हणे, ते ब्राह्मणांनी बुडवले, नंतर कोणीतरी लिहून घेतले. अहो काही असं त्याला, पण कशाला निंदा करता संतांची. संतांची निंदा करून मिळते काय महाराज. संतांची निंदा करू नका. बरं एकदा करू नका हे तर दूरच राहिलं, आपल्या वाचनात तर ती निंदा करूच नाही. पण महाराज जे लोक निंदा करतात ना, त्यांनी केलेली निंदा आपल्या कानाने ऐकू सुद्धा नव्हे. निंदा तुम्ही करत नाही, पण समोरचा जर निंदा करत असेल तर त्याची निंदा सुद्धा आपल्या कानाने ऐकू नये असं महाराज सांगतात. आणि अशी जर संतांची निंदा कोणी दुसराही करत असेल पण तर ती तुमच्या कानावर पडली आणि तुम्ही तर ऐकत असाल तर महाराज म्हणतात त्यांनी काय होते. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. मनुष्य बहिरा होतो महाराज, म्हणून आम्हाला बहिरं व्हायचं नाही. व्यावहारिक दृष्ट्या बहिरं एकदाच आम्हाला समजून घेता येईल महाराज. बहिरं झालं, आजकाल ते मशीन लावतात, काय खुना खाना करून ते ऐकू येईल. पण पारमार्थिक दृष्ट्या जर बहिरं झालं महाराज, पारमार्थिक दृष्ट्या बहिरं व्हावं का हो. पारमार्थिक दृष्ट्या बहिरं झालं तर चालेल, पण कुठलं बहिरं व्हावं. नकामत भाषी करू. तुकोबाराय म्हणतात ना, मला संसाराच्या गोष्टी सोडून दुसऱ्या गोष्टी काय असेल त्या सांगा, नाही का. माझ्याजवळ दुसऱ्या गोष्टी करूच नका. तुकोबारायांनी गाव सोडून भंडारा डोंगर गाठला कशासाठी महाराज. कुणाचं बोलणं ऐकायचंच नाही या कानाने. कानाने जर ऐकायचं असेल तर फक्त तुम्ही ऐका रे कान, फक्त कानाना एकच ऐका काना. काय ऐका काना, या कानाने काय ऐका, माझ्या विठोबाचे गुण ऐका. म्हणून तुकोबारायांनी भंडारा गाठला जिथे कुणाची निंदाही ऐकायची नाही, कुणाची स्तुतीही ऐकायची नाही. फक्त ऐकायचं, फक्त बोलायचं तर भगवंताचं नाम आणि ऐकायचंही भगवंताचंच नाम. त्याच्यामुळे परिणाम असा झाला, निंदाही नाही, स्तुतीही नाही. मग का तुकोबाराय उगीच गेले का भंडाऱ्यावर. कारण तुकोबारायांना निंदा ऐकायची नाही महाराज. देवाची, संतांची निंदा, सज्जनांची निंदा ऐकायची नाही. कारण तुकोबारायांना माहिती आहे, नाथरायांनी सांगितलं ना, या निंदा ऐकल्याने काय होते. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. ह्या पूर्वजन्माच्या पापाने आम्ही बहिरे झालो, नरदेहात आलो पण बहिरे झालो. आता ज्यांचे कान साबूत आहे, नरदेहात येऊन ज्यांचे कान साबूत आहे, त्यांचे कान साबूत राहावे असे तुम्हाला जर वाटत असेल तर काय करावं लागेल. जे या बहिरा झाला यांनी केलं नव्हतं ते आपल्याला करावं लागेल की नाही. मग बहिऱ्याने काय केलं नाही केले हरिकीर्तन, आपल्याला काय करावं लागेल, हरिकीर्तन ऐकावं लागेल. नाही केले पुराण श्रवण, आपल्याला काय करावं लागेल, पुराण श्रवण करावं लागेल. नाही वेदशास्त्र पठन, त्यानं वेदशास्त्र पठन केले नाही, आपल्याला संत वाङ्मय वेदशास्त्र पठन करावं लागेल. गर्भी बैरा झालो त्या गुणे, म्हणून तो गर्भामध्ये बैरा झाला. आपल्याला बैर व्हायचं नाही, म्हणून ह्या गोष्टी करणं जरुरी आहेत, नाही का. नाही संत कीर्ती श्रवणी केली, संतांची कीर्ती यांनी ऐकली नाही, आपल्याला ती ऐकावी लागेल. यांनी पितृवचनाला पाठ दाखवली, आपल्याला पितृवचन पाळावं लागेल. यांनी मातृवचनाला ओ दिला नाही, आपल्याला मातृवचन ऐकावं लागेल. ह्या सर्व गोष्टी आपल्याला करावा लागेल, ज्या बैऱ्याने केल्या नाही. म्हणून महाराज म्हणतात हे कर, नाहीतर बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. म्हणून आम्हाला असं बैर व्हायचं नाही महाराज. आम्हाला या संसारामध्ये आम्ही आलो आहे, आमचे कान साबूत आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या आम्ही बहिरच आहोत. जोपर्यंत आम्ही भगवंताचे गुणानुवाद ऐकत नाही, वेदशास्त्र पुराणाने दिलेले दंडक ज्ञानेश्वरी ऐकत नाही, गाथा ऐकत नाही, जोपर्यंत आम्ही भागवत ऐकत नाही, जोपर्यंत आम्ही रामायणाचं श्रवण करत नाही, जोपर्यंत आम्ही कुठल्याही चांगल्या गोष्टीचं श्रवण करत नाही,
तोपर्यंत कान असून सुद्धा आम्ही बहिरे आहोत. आम्हाला असं बहिरं व्हावं चालणार नाही. त्यासाठी संत वचनाची कास धरायची, संत वचनावर विश्वास ठेवायचा, संतांची वचनं ऐकायची. जेवढं आपण संतांची वचन ऐकू महाराज, तेवढं आपले कान साबूत राहतील आणि खऱ्या अर्थानं आपण कान असून बहिरे होणार नाही. नाहीतर कान आहेत, ऐकू सर्व येते, पण तरीही बहिरे होऊ. म्हणून संतांनी सांगितलेली वचनं, संतांनी सांगितलेले सिद्धांत आपण ऐकले पाहिजेत. त्या नाथराय या भारुडातून आपल्याला तेच सांगतात की बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. मी बैरा झालो महाराज. का बैरा झालो? सर्व आपण कारण मीमांसा या ठिकाणी केलेली आहे, विचार केलेला आहे. जाता जाता एक सांगतो आणि थांबतो. मागच्या भागामध्ये मुका बघितला, या भागात बैरा बघितला. या बैरा भागातून आपल्याला एक घेतलं पाहिजे की आपण संत वचन ऐकली पाहिजे, ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे, एकनाथी भागवत ऐकलं पाहिजे, श्रीमद भागवत ऐकलं पाहिजे, तुकोबारांची गाथा ऐकली पाहिजे आणि संतांनी जे सांगितलं ते ऐकलं पाहिजे, संतांची वचनं ऐकली पाहिजे. म्हणून तर आपण संतांची अमृत वचने या माध्यमातून संत विचार घेऊन या चॅनलच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करत असतो. आपण या भारुडावरती चिंतनही त्याचसाठी करतो की भारुड सर्वच ऐकतात, भारुड एक विनोद म्हणून पाहतात, पण भारुडाचं खरं चिंतन काय आहे? नाथरायांच्या मनात असलेलं चिंतन जरी आपल्याला कळत नसलं तरी एक अंश जरी आपल्याला त्याचा थांगपत्ता लागला तरी जीवनाचं कल्याण होईल. म्हणून ही संतांची अमृत वचने आपल्यापर्यंत मी घेऊन येण्याचा माझा हा दुबळा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी हे श्रवण करताय मला माहिती आहे. मागचे भाग सुद्धा जे श्रवण केले नसतील ते कृपया आपण श्रवण करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा. कारण संतांची अमृत वचने हे जर आपल्या श्रोतेंद्रियावर पडली, श्रवणेंद्रियावर पडली, कानावरती पडली तर जीवनाचं कल्याण होईल. नाहीतर मग म्हणावं लागेल बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. अशा प्रकारे बैरा या भारुडावरती चिंतन शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये दुसरं भारुड घेऊन, दुसरा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि नाथराला विनंती करावीच लागेल ना, नाथराय आमचे कान हरी कीर्तनाला लागू दे. आमच्या कानाला जसं तुकोबारायांनी म्हटलं तसं बळ दे बरं. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आम्हाला सर्वांना संतांची अमृत वचने ऐकण्याची शक्ती दे, बुद्धी दे, युक्ती दे, शक्ती दे. काय आमच्याकडून ते वदवून घे, ऐकवून घे, एवढीच विनंती करू आणि महाराजांचं भजन करू. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज की जय.